सांगाल कुठेतरी युद्धाच्या परिस्थितीमुळे रत्नागिरीमधील हॉटेल व्यावसायिकांना गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका बसला. आपण हॉटेल व्यावसायिक आहे काय सांगाल? आता हा सिलेंडर संपल्यानंतर हॉटेल बंद करायची वेळ आलेली आहे आणि कामगारांचं पोट पण आमच्यावरच अवलंबून असल्यामुळे आता प्रश्न पडला की पुढे काय करायचं. त्याच्यामुळे आता काय सोल्युशन निघतंय ते बघायचं. पण आता खूप टेन्शन वाढलेलं आहे. आता काय होतंय सिलेंडरचं ते बघूया. आपलं नाव? माझं नाव प्रणाली मंदार शेवडे. फटका बसतोय पूर्णपणे या युद्धाचा. विशेष करून आपण व्यावसायिक आहात. हॉटेल व्यावसायिकांना गॅस तुटवड्यामुळे मोठा या ठिकाणी संकटांना सामोरं जावं लागतं. काय सांगाल? खूप कठीण परिस्थिती आहे. आता शेवटचा सिलेंडर लावलेला आहे आम्ही. आता पुढे ह्याच्याबरोबर 3-4 दिवस जातील. तो झाल्यानंतर सिलेंडर जर का मिळाला नाही तर खूप कठीण परिस्थिती आहे. बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही आहे. ऐन सीझनच्या वेळेला आता असं होतं आहे सगळ्याच गोष्टी त्या गॅसवर डिपेंड आहेत. कारण हॉटेल म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आम्हाला गॅसशिवाय काय पर्याय नसतो. हा संपला सिलेंडर की हॉटेल बंद करावं लागणार आहे काही दिवस तरी. माझं नाव मंदार शेवडे.